नमस्कार मित्रांनो, माझ्या सीड इंडीड या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी निलेश कुटुंबे. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चर्चेचा विषय हा कौटुंबिक समस्या, समाज हे राहणार आहे. परंतु सर्वात आधी आज रामनवमीनिमित्त मी आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण तुम्ही आनंदाने साजरा करतच असाल. आता कुटुंबाबद्दल जर बोलायचं झालं तर सध्याची कौटुंबिक अवस्था ही अत्यंत विदारक आहे. कुटुंबामध्ये खूप समस्या डोकावत आहेत. त्याचं निदान होऊ शकत नाही आहे. ह्याच्याचं मुळात जायचं म्हणलं तर सध्याची स्थिती अशी आहे की कुटुंब किंवा व्यक्ती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जास्तच त्याला प्राधान्य दिलं जातं आहे आणि कुटुंब किंवा व्यक्ती हा संस्कृतीचा कणा असं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. आणि त्याला साहजिक गोष्ट आहे की ते होणार आहे, कारण आर्थिक प्राप्ती हिला पहिल्यापासून आपण प्राधान्य देतो आहे. परंतु जर का आपण इतिहासाचा विचार केला तर खूप समाजसुधारकांनी सामाजिक सुधारणा ही अत्यंत महत्त्वाची आहे असं सांगितलं. वेळोवेळी त्यांनी त्यांची कामं केली आहेत. दुर्दैवाने आता त्या स्तरावर कोणी कामं करताना दिसत नाही. नक्की कुटुंबात होतं आहे काय? तर कुटुंबामध्ये बघा मित्रांनो, संवाद संपला आहे. जी विविध आयुधं आपल्याकडे आली आहेत, म्हणजे जे शोध लागल्यानंतर जी इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स आपल्याकडे आले आहेत, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याच्यानंतर अन्य कुठल्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे आपल्या घरातला संवाद पूर्णपणे संपला आहे. घरातला संवाद संपला आहे, ओलावा संपला आहे, आपुलकी संपली आहे. आणि ह्याच्यामुळे सर्व समस्या डोकावू लागल्यात. जसं मगाशी मी म्हणलं की आज रामनवमी आहे. रामनवमीचा उत्सव सर्वजण साजरे करत आहेत, कित्येक वर्षापासून साजरे करतात. परंतु रामाचा आदर्श, रामाचे गुण हे घेतलेच जात नाही आहेत. आपण या सत्पुरुषांना, या मर्यादा पुरुषोत्तम, आता राम तर मर्यादा पुरुषोत्तम, ह्यांचं आपण का साजरं करतो बरोबर? जयंती का करतोय साजरी? तर हे जे गुण आहेत हे आपल्या समाजामध्ये रुजावेत आणि समाजाची संस्कृती टिकावी, हा त्यामागचा उद्देश. आता रामाची आपण जयंती